झाले। या बंदच्या दरम्यान काही व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे। मशने अश्विनच्या अध्यक्षतेच्या वतीने मी बोलतो। आज झालेला प्रकार अतिशय घृणास्पद आहे। आमची व्यापाऱ्याची काय चूक आहे? आम्ही पोट तर भरावं लागेल। तुम्ही आम्हाला लेखी कळवावं लागलं। आमच्या महासंघाला तुमचं कळवायचं काम आहे। उद्या आमचं मोर्चा बंद ठेवा। आम्ही तुमच्यात बी कुणात बी आम्हाला काही देणं घेणं, पण आज आमचा सुरक्षेचा प्रश्न, आमचे दोन दुकानदाराला नाही तेवढं मारलं, दाबदडप केली, हे बरोबर नाही। त्याचं कुठंतरी उलगडा व्हायला पाहिजे। आणि आमच्या सुरक्षेचा विषय आम्ही काय करायचं, कसं करायचं सांगा ना। भांडण तिकडे होत आलं, व्यापाऱ्यावर हे करायचं, कुठेतरी थांबायला पाहिजे, हे बरोबर नाही। तर आमच्या व्यापाऱ्याची चूक सांगा ना काय ते, तोपर्यंत जोपर्यंत निकाल लागणार तोपर्यंत आम्ही मार्केट उघडणार। गंगाखेड मध्ये जो मोर्चा निघाला, मी सीड्स अँड फर्टिलायझरचा अध्यक्ष आहे आणि माझ्याच दुकानासमोर वैष्णवी कृषी केंद्र आणि अभिजित मशनरी या दुकानावर दुकान बंद करते वेळेस हल्ला झाला व दुकानातील 2 ते 3 तरुणांना मारहाण करून गल्ल्यातील पैसे सध्या काढून घेण्याचा डाव आला। आणि दुकानदाराला इथून पुढे जर अशी जीव घेणे मारहाण होत असेल तर व्यापाऱ्यानं जगायचं कसं? आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला निवेदन नव्हतं की मार्केट बंद करावं म्हणून। निवेदन नसतानाही दुकानदाराला परत येऊन दुकानच्या मुनिमांना दुकानदाराला मारून दुकान बंद करण्यात आले। ह्याच्या निषेधार्थ आणि ज्या लोकांनी आमच्या दुकानदाराला मारलं आज ते ऍडमिट आहेत आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे। जर नाही झाली तर आम्ही बेमुदत सोमवारपासून बंद पुकारल्या जाईल। कोण मारलं काय कळालं का? नाही, त्याच्यामध्ये 40 ते 45 जणांचा माप होता आणि तिथं मी दुकान करून जाईपर्यंत ह्या लोकांनी त्यांना मारलं। त्याच्यामुळे त्या लोकांना धरण्याच्या नादात आम्हाला ते आले नाहीत। तरी बी आमच्या सीसीटीव्ही मध्ये जे काही आरोपी आहेत ते पोलीस स्टेशनला आम्ही सीसीटीव्ही दाखल केलेला आहे आणि त्यांना अरेस्ट करावं। किती जण होते अंदाजे? एक 25-30 जण माराय होते, पण 40-1 जणांचा माप होता पूर्ण। बरं, काय ज्यांना मारहाण झाली आहे ते दिगंबर चोरगडे, आमचे सहकारी, वैष्णवी कृषी केंद्राचे मालक, आता सिव्हिल हॉस्पिटलला गंगाखेड येथे ऍडमिट आहेत। त्यांच्या डोक्याला जबर मारहाण आहे। डॉक्टरांनी आता सांगितले त्यांना हलवायचे। म्हणजे इतकी बेकार जर मारहाण होत असेल, जीवघेणा हल्ला होत असेल आणि जर व्यापाऱ्याचा जर प्राण जात असेल आणि आम्हाला जर सुरक्षा भेटत नसेल तर आम्ही धंदे कसे करायचे आणि कोणाच्या भरोशावर करायचे? कोणी उठणार, येणार, उठसूट मार्केट बंद करायला लावणार। पण तुम्हाला मार्केटच बंद करायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही आम्हाला निवेदन दिलं का? तुमचं काम आहे ना आम्हाला सांगायचं प्रेमानं, आमचं असं मोर्चा बाबा सहकार्य करा म्हणून। आम्हाला व्यापारी महासंघाला किंवा आमच्या सीड्स असोसिएशनला कोणत्याही प्रकारचं निवेदन नाही बंद करण्याचं। अचानक हुरे करून 40-50 जणांचा मॉब येतो आणि डायरेक्ट व्यापाऱ्याच्या गल्ल्यात हात घातले जातात। हे दरवड्याचा प्रयत्न आहे, हे जीव घेणं मारहाण्याचा प्रयत्न आहे। ते पेशंट आज एवढा जखमी आहे, त्याला डोक्याला मार आहे, अक्षरशः दगड मारला डोक्यावर, हात फ्रॅक्चर आहे, त्याला डॉक्टरने रेफर केलंय। आता उद्या त्याचं काय झालं तर कोण जिम्मेदार आहे ह्याला? म्हणजे मार्केट तुम्ही अनस्टेबल केलं ह्या लोकांना। आम्ही येडे आहेत का व्यापारी? आम्ही शांततेत धंदा करतो, कोणी येऊन आम्हाला उठते मारते म्हणजे कायदा सुव्यवस्था काय आहे का नाही? कोणी उठून हे करायचं म्हणजे आम्ही एवढ्याला भाडे देऊन भरतो, आम्ही शांततेने धंदा करतो, कोणाला एका शब्दानं बोलत नाहीत, सगळ्याला प्रेमानं बोलतो, सगळ्याला सहकार्य करतो। आणि आमच्याच ह्याच्यावर म्हणजे ह्याच्या पुढे ह्या गोष्टी चालणार नाहीत। आणि सोमवारपासून जर गुन्हा दाखल झाला नाही, ते माणसं उचलून आणले नाहीत आणि पूर्ण जर स्ट्रिक्ट कारवाई जर नाही झाली तर ह्याच्या पुढे गंगाखेड मार्केट कडेकोट म्हणजे कडेकोट बंद राहणार। जोपर्यंत पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत एकही व्यापारी दुकान उघडणार नाही, या ठिकाणी मी असा शब्द देतो। सगळे व्यापाऱ्यांसोबत आपण आता बोललोय। यांचं म्हणणं आहे की आज बंदच्या दरम्यान ज्या काही समाज बांधवांनी दुकानावर दगडफेक करून मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य ती चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही दुकान शहरातले उघडणार नाहीत अशी व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। मी विष्णू साईगुंडे, एलियस मराठी, परभणी।